नमस्कार, मी भैयासाहेब बॉक्सर. आपण पाहता टाइम्स ऑफ अहमदनगर. टाइम्स ऑफ अहमदनगरमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण खेडगावमध्ये आलेलो आहोत आणि विधानसभेचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप हे या ठिकाणी प्रचार करतात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते घेऊन ते या ठिकाणी प्रचार करताना त्यांची प्रचार फेरी चालू आहे. आमदार संग्राम जगताप आपल्यासोबत आहेत. अनेक विकासाचा मुद्दा घेऊन ते जनतेमध्ये जात आहेत आणि जनतेशी संपर्क करत आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे आणि नगरकर काय त्यांना काय प्रतिक्रिया देत आहेत, त्यांना एकंदरीत काय लोकांकडनं प्रतिसाद मिळतो हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. कारण की आमदार संग्राम जगताप यांनी एक नवीन अजेंडा घेऊन आलेले आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर ते निवडणूक लढवत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये फेमस झालेले जे डायलॉग आहेत, संग्राम भैया पुन्हा, विकास जुना, संग्राम भैया पुन्हा, या ज्या घोषणा आहेत, या घोषणेच्या वातावरणामध्ये संग्राम जगताप यांचं मोठं काम चालू आहे. आणि आज आमदार संग्राम जगताप आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं एकंदरीत परिस्थिती जाणून घेऊयात आपण. नमस्कार आमदार साहेब, टाइम्स ऑफ अहमदनगरमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आज आपण खेडगावमध्ये आलेले आहात आणि कशा प्रकारे तुम्ही या भूमिकेमध्ये खेडगावकरांकडे येत आहेत आणि खेडगावकरांना काय आवाहन करताय? नाही, खेडगावकरांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे नगरच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी गेलं तर लोकांच्या मनामध्ये एक जनभावना निर्माण झाली आहे. आपलं जे मतदान आहे ते आपण स्वतःला करतोय, नगरला करतोय, अशी एक जनभावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक भागात ते तसाच प्रतिसाद आज खेडगाव उपनगरामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणामध्ये युवक वर्ग असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील, सगळेच याच्यामध्ये आपल्याला सहभागी झालेले पाहायला मिळतात. महिलांचा जास्त प्रतिसाद तुम्हाला मिळतोय आणि महिला व्यक्त करतायत की आमचा भाऊ हा तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार आणि पुन्हा एकदा नगरच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. काय वाटतं तुम्हाला? तशीच प्रकारची भावना प्रत्येकाच्या महिला भगिनीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे निवडणूक, जसं मी सांगितलं की प्रत्येकाच्या मनात जनभावना आहे की माझं मतदान मी स्वतःलाच करतो, अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि कामाच्या बाबतीमध्ये लोकांना एक वेगळी उत्सुकता आहे की आज जे काम झालं आहे आणि पुढचं जे काम होणार आहे त्याच्यामध्ये लोक निश्चितच एक वेगळं समाधानकारक लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण झाली आहे. लोकांच्या काय एकंदरीत अपेक्षा आहेत तुमच्याकडनं? नाही, कामाच्या बाबतीमधल्या भावना असतात आणि तशा प्रकारचा रिझल्ट हा प्रत्येकाच्या आपल्याला पाहायला मिळतोय. नगर शहरामध्ये एकंदरीत आपण जे रस्त्याचा कामाला सुरुवात केली होती आणि काही आरोप तुमच्यावर लागले की ऐन निवडणुकीच्या काळात आमदार संग्राम जगताप रस्ते करतायत, परंतु काही लोक असं सांगतायत की रस्ते झालेत त्या रस्त्यावरनं चला. म्हणजे आज नगरकरांना चांगले दिवस येतात असं वाटतंय तुम्हाला? चांगले दिवस येत आहेत आणि जे असे आरोप करत असतील त्यांनी माझी विनंती असेल की जे झाले रस्ते असतील त्यांनी जाऊ नये. नक्कीच आमदार संग्राम जगताप आपल्यासोबत आहेत आणि या ठिकाणी विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा हे नारे या ठिकाणी देण्यात येत आहेत. आमदार साहेब, एकंदरीत आपण सकाळी 5 ते 6 वाजल्यापासून आपण या खेडगावमध्ये फिरता आहेत, लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. लोकांच्या कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि लोकांच्या काय भावना तुमच्याकडनं ते व्यक्त करतात? नाही, एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि एक लोकांना समाधान वाटतं. भेटलं की लोक म्हणतात वा, म्हणजे एकदम त्याच्यामध्ये सहभागी होतात लोक. नगरमध्ये अनेक महिला वर्ग आहे ते तुमच्या प्रचारासाठी सक्रिय झालेले आहेत आणि त्या असं म्हणतात की संग्राम भैया हे आमचे भाऊ आहेत आणि लाडक्या बहिणी त्यांना निश्चित विजय करून देतील. याच्यावर आपली काय एकंदरीत प्रतिक्रिया? या संपूर्ण निवडणुकीच्या विजयाच्या यशस्वीमध्ये एक महिलांचा देखील मोठा वाटा या सगळ्या निवडणुकीमध्ये असणार आहे. नक्कीच आमदार संग्राम जगताप आपल्यासोबत बोलत आहेत आणि त्यांना या ठिकाणी खेडगावकर मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा हे नारे ते या ठिकाणी देत आहेत. आपण की खेडगावमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमदार संग्राम जगताप जात आहेत, फिरतायत आणि लोक त्यांचं स्वागत करत आहेत, त्यांचं औक्षण करत आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी 10 वर्षामध्ये काय विकास केला आहे ते सगळं ते जनतेसमोर मांडतायत. आमदार साहेब, एकंदरीत या खेडगावमध्ये अनेक समस्या आहेत, त्याला तुम्ही खरे उतरतात असं तुम्ही म्हणतायत, परंतु काही दिवसापूर्वी ह्याच खेडगावमध्ये बिबट्याचं आगमन झालं होतं आणि त्या बिबट्याने खेडगावमध्ये धुमाकूळ घातलेला होता आणि अनेक लोक त्या ठिकाणी घाबरलेले होते, कोणी मदत करायला तयार नव्हतं. परंतु त्यावेळेची कशी परिस्थिती होती आणि तुम्ही त्यावेळेस काय खेडगावकरांची मदत केली? खेडगावामध्ये असं अनेक ठिकाणी आपल्याला बिबट्याचा शिरकाव झालेला पाहायला मिळतो की आता जे वन्य प्राणी आहेत ते आता शहरामध्ये कुठेतरी घुसतायत असं देखील आपल्याला अनेक ठिकाणी अनेक शहरामध्ये पाहायला मिळतं. जशी घटना कोल्हापूर शहरामध्ये देखील काही वर्षापूर्वी घडली होती, तसं खेडगावच्या उपनगरामध्ये देखील बिबट्या अचानक सकाळच्या वेळेला आला. आम्हाला जसं कळलं, फॉरेस्ट खात्याचे लोक असतील किंवा त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, यांना आम्ही पाचारण केलं, त्यांना फोन केला आणि खेडगावातले जवळ सगळेच मान्यवर आम्ही सगळेजण या ठिकाणी ठाण मांडून बसलो की बिबट्याला लवकरात लवकर त्याला जेरबंद केलं पाहिजे. तशा प्रकारे 10 मिनिटांमध्ये आम्ही या ठिकाणी पोहोचलो आणि बिबट्याला काही तासामध्ये त्यांनी पकडलं देखील होतं. सावेडीमध्ये देखील एका ठिकाणी आग लागली होती आणि त्या ठिकाणी देखील आमदार संग्राम जगताप पहाटे त्या ठिकाणी उपस्थित होते. संग्राम जगताप झोपतात की नाही झोपत? नाही, आम्हाला ज्या वेळेला लोकांचा संपर्क येतो किंवा कोणाच्या अडचणीचा फोन येतो तर आम्ही त्यावेळेला त्याच्याकरता उपलब्ध
उपलब्ध असतो, त्यामुळे कुठलीही वेळ असतो आम्ही त्या ठिकाणी धावून जाण्याचं काम आम्ही करत असतो. खेडगावमध्ये काय वाटतं एकंदरीत कितीचा लीड आपल्याला मिळेल, कशा पद्धतीने आपण विजय होणार? आता हे मतदान झाल्यानंतर याच्यामध्ये या सगळ्या खेडगावच्या उपनगरामध्ये जास्त मताधिक्य हे आपल्याला आमच्यासारख्यांच्या कार्यकर्त्याच्या पारड्यामध्ये टाकत असताना खेडगावकर आपल्याला पाहायला मिळतील. खेडगावसाठी आपलं काय ध्येय धोरण असणार आहे? इथं जसं शहरामध्ये विकासात्मक काम असतं तसं खेडगावचं उपनगर आता हे एक मोठं उपनगर आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ते सगळं जसं आता काम चालू आहे ते खेडगावमध्ये देखील तशा प्रकारचे कामं आज आपल्याला सुरू असताना पाहायला मिळतात. आणि ते खेडगाव जसं आज काही प्रमाणामध्ये इथं रस्त्यांचा बदल आपल्याला पाहायला मिळतो तसा येणाऱ्या काळामध्ये सगळेच रस्ते हे काँक्रीटीकरण करण्याचा आमचा मानस असणार आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी विकास करतायत, रस्ते बनवतायत, आता रस्त्यांचं काम झालंय, परंतु आता पुढचं काय नगर शहरासाठी आपण काय नवीन घेऊन येणार आहात? नाही, पुढचा आता टप्पा आमचा उद्योगाचा आहे. नगरला आपल्याला एक MIDCचा विस्तार झाला पाहिजे अशी एक आमचा बऱ्याच वर्षापासून प्रयत्न होता आणि त्याच्याकरता आता ह्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला नगरला MIDC वाढवण्याकरता जागा उपलब्ध नव्हती आणि आता जवळपास राज्य सरकारच्या मदतीनं महायुती सरकारच्या मदतीनं विशेषतः 600 एकर जमीन जी फॉरेस्टची लँड होती त्याचं आता कन्व्हर्जन MIDC विभागामध्ये झालेलं आहे. म्हणजे आता मोठा कुठलाही उद्योग आणण्याकरता आता जे अडथळे होते ती अडथळ्याची सगळी शर्यत आम्ही आता पार केलेली आहे. एकंदरीत आपण महायुतीचे उमेदवार आहात आणि आपण सगळ्या नगर शहरामध्ये फिरत आहात. महायुतीच्या कोणकोणते घटक तुमच्यासोबत आज आहेत? कारण काल आपण पाहिलं की भाजपने देखील तुम्हाला पाठिंबा दिला आणि सगळेच तुमचे मित्रपक्ष तुमच्या सोबतीने उभे आहेत. कुठेतरी अशी चर्चा होती की आमदार संग्राम जगताप एकटे पडलेत, असं वाटतंय तुम्हाला एकटे पडलेत की लोक तुमच्यासोबत आहेत? नाही, याच्यामध्ये सगळे जेवढे घटक पक्ष आहेत ते सगळे बरोबर आहे, त्यामुळे कुठलाही एकटा विषय नाही, काही नाही. ही निवडणूक सगळ्या पक्षांची एकत्र एक ताकदीनं सगळे पक्ष या ठिकाणी घटक पक्ष बरोबर आहेत. तुमचे कार्यकर्ते एकंदरीत सांगतात की वन साईड निवडणूक होणार आहे, तुमच्यासमोर प्रतिस्पर्धीच नाही, याच्यावर आपलं काय मत? नाही, आता ते लोकांच्या लोकभावना असेल, मी काय फार बोलणार नाही. मी फक्त एवढंच सांगेल की प्रत्येकाच्या मनामध्ये जनभावना आहे की माझं मत मी स्वतःला देतोय अशी जनभावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आपल्यासोबत होते आमदार संग्राम जगताप आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते जर आमदार संग्राम जगताप यांना मतदान करतायत तर ते स्वतःला मतदान करतात. आमदार संग्राम जगताप यांना मतदान म्हणजे स्वतःला मतदान असं आमदार जगताप सांगतात आपल्याला. आणि या नगर शहरामध्ये विकासाच्या मुद्द्यावर आमदार संग्राम जगताप पुन्हा एकदा मैदानात आहेत. तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार या प्रश्नावर आपण त्यांना ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस आमदार संग्राम जगताप विश्वास व्यक्त करतायत की ते तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आमदार होतील आणि नगरकरांच्या सेवेमध्ये येतील. आमदार संग्राम जगताप यांच्या रोडच्या जे त्यांनी रस्ते बनवलेले आहेत, विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा, हे जे आशयाचे फलक लागलेले होते आणि त्या फलकांवर आमदार जगतापांनी रस्त्यांच्या कामाच्या संदर्भातलं सगळं मांडलेलं होतं. आमदार जगताप यांचा आता थेट विरोधकांना इशारा आहे की जे रस्ते झालेले आहेत त्याच्यावर तुम्ही विरोध केलेला होता, त्याच्यावर तुम्ही टीका टिप्पणी केली होती, त्या रस्त्यावरनं तुम्ही चालू नका. या पद्धतीने आमदार जगताप आपल्यासोबत बोलत होते आणि त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की लाडक्या बहिणी असतील किंवा नगर शहरातले लोक असतील हे त्यांच्या सोबतीने उभा आहेत. यासाठी या ठिकाणी आमदार संग्राम जगताप आतमध्ये बसलेले आहेत, लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि केडगाव शहरामध्ये त्यांचं स्वागत देखील करण्यात येत आहे. विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा हे नारे देणारे लोक आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं एकंदरीत जाणून घेऊयात की आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत हे फिरत आहेत, त्यांचा प्रचार करत आहेत, काय एवढं त्यांचं आमदार संग्राम जगताप यांचं बॉन्डिंग कसं जुळलेलं आहे आणि का ते संग्राम जगताप यांच्यासोबत फिरत आमदार जगतापांसाठी मतदान मागत आहे, एकंदरीत आपण जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सूरज कोटकर, राहायला कुठं? केडगावला विशीजवळ. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी तुम्ही फिरताय? गेल्या 10 वर्षापासून साहेब आमदार आहेत आणि आमदार असताना साहेबांनी मोठी एक मित्रांची तरुणांची मोठी फळी तयार केलेली आहे आणि सर्वच तरुणांना ज्या अडीअडचणी येतात, काही समस्या असतात, प्रत्येकाच्या समस्या सोडून ते प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या समस्या तेवढ्याच प्रेमाने लोकांनी सोडतात. त्यामुळे सर्वजण आम्ही संग्रामभाईंसोबत आहोत. नक्कीच आपल्यासोबत अजून कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. तुमचं नाव सांगा. मनोज कराळे, राहायला कुठं? शिवाजीनगरला. आणि तुम्ही शिवाजीनगरवरून केडगावला प्रचाराला? हो, आता आम्ही पहिल्यापासून आमदार साहेबांचंच काम करतो आणि पहिल्यापासून आमदार साहेबांकडेच आहेत. आणि आमच्या प्रभागामध्ये आम्ही काही नसताना, नगरसेवक नसताना, काही नसताना साहेबांना आम्ही सांगितलं की आमची जर काही समस्या आहे साहेब सगळे सोडवतात. कोणाचा ड्रेनेजचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, साहेब लगेच काम चालू करून टाकतात. तुम्हाला असं का नाही वाटत की आता आमदार जगतापांनी 10 वर्ष नगर शहरामध्ये काम केलेलं आहे, त्यांना संधी दिलेली आहे, पण तुम्हाला असं का नाही वाटत की नवीन एखादा उमेदवार दिला पाहिजे? नाही, आता दुसरं कोणी उमेदवारच नाही. म्हणजे आमदार साहेबांसारखं कामं कोणी करू पण शकत नाही दुसरं. त्यांची जी काम करायची पद्धत आहे ती म्हणजे नो चॅलेंज. मागं पण आपल्यासोबत काही लोक संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात. नमस्कार. माझं नाव उमेश क्षीरसागर, मी एकता कॉलनीतून आलो आहे. भयांचं मेन म्हणजे सांगायचा मुद्दा म्हणजे त्यांचा संपर्क इतका दांडगा आहे की त्यांचा संपर्क कोणत्याही समोरचा आमदारीसुद्धा जो आता निवडणूक लढत आहे त्याचं एवढं नेटवर्क नाही, तेवढं साहेबांचं नेटवर्क आहे. साहेब एका फोनवर कुठंही उपलब्ध होता. कुठलंही काम असो, कोणाचे अडीअडचणी असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, कुठलंही असलं तर साहेब
तळमळीने काम करतात. तुम्ही असं म्हणता की ते फोन घेतात आणि येतात, परंतु त्यांच्यावर असा आरोप आहे की ते फोनच उचलत नाहीत. आता ते जे उचलत नाही त्यांनाच माहिती का, कारण हे खोटे आरोप करतात. हे आता हे आरोप करण्याची लोकांना सवय, जुनी सवय, आणि हे बाकीच्या लोकांना पहिल्यापासून सवय. नक्कीच या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत बोलत आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की नवीन पर्याय नको आहे. माझा त्यांना प्रश्न होता की आमदार संग्राम जगतापच का, तुम्हाला नवीन पर्याय का नको. ते असं म्हणतात की आमदार संग्राम जगतापच एक सक्षम पर्याय आहे, आम्हाला दुसऱ्याला निवडून देण्याची गरज नाही. आणि या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबतही आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत नगर शहरामध्ये कशी परिस्थिती असणार आहे? परिस्थिती पाहायला गेलं तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती नगर शहरामध्ये आहे. तुम्हाला असं का नाही वाटत की आमदार संग्राम जगताप, तुम्ही म्हणताय की तुम्हाला असं का नाही वाटत की दुसरा कोणी उमेदवार अजून एखादा आपण दिला पाहिजे? गेली 10 वर्षापासून संग्रामभाई आमदार जनतेने त्यांना निवडून दिलं आहे, पण आमदार साहेबांचे अशी भरीव विकास कामं नगर शहरात केली आहे आणि ते कामं असं आणि ती धमक लागते निधी यांचा. काय कामं केलेत आमदार संग्राम जगताप? साहेबांनी आता मी केडगाव उदाहरण देतो तुम्हाला. केडगाव आपण ज्या रोडने आता प्रचार फेरी चालू आहे आपली, तो शाहूनगर रोड, केडगाव टू शाहूनगर रोड, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड संग्रामभाई जगताप यांच्या निधीतून तो मंजूर झाला आहे. दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे लिंक रोड टू आपलं भूषणनगर चौक, तो पण एवढा मोठा लांब पट्टीचा रस्ता संग्रामभाई यांनी मंजूर केला आहे. ही अशी संग्रामभाई यांची भरीव विकास कामं केडगावसाठी केली आहेत. नक्कीच आपल्यासोबत अजून एक तरुण आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये कुठं पंचा दिसत नाही, परंतु ते आमदार संग्राम जगतापांसोबत फिरत आहेत. काय एकंदरीत दादा तुम्हाला वाटतं? आम्ही भैयांचे पहिल्यापासून एकदम खास कार्यकर्ते आहेत आणि भैयांनी जे कामं केले 10 वर्षात, आम्हाला अशी अपेक्षा आहे की भैया मंत्रिपद घेतल्यानंतर त्याच्या देखील 10 पट्टीने भारी कामं नगर शहरात करतील. कसं मंत्रिपद मिळेल? मंत्रिपद तर भैयाला मिळणार आहे, भैयांची 3री टर्म आहे आणि आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आम्हाला भैयांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे. नाही का? काय अपेक्षा आहे तुम्हाला एकंदरीत आमदार जगतापांकडून? अपेक्षा काय, भैयांनी जे कामं केलेत त्याच्यातच आम्ही समाधानी आहोत. नाही का, त्यावर तर आम्ही भैयांसोबत एकनिष्ठ आहेत सगळे. नक्कीच अनेक लोक एकनिष्ठ आहेत आपल्यासोबत, एक आहेत, आपण त्यांच्यासोबतही बोलून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर जोशी, इथं केडगावला गेले 50 वर्ष जो प्रॅक्टिस करतो आहे. जगतापांचे त्यांच्या वडिलांपासूनचे आमचे संबंध आहेत आणि मी त्या पूर्ण फॅमिलीला चांगल्यापैकी ओळखतो, ते सुद्धा आम्हाला ओळखतात. त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि विशेषतः आता संग्रामभाई यांनी तर गेले 10 वर्षामध्ये आमदार म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे. अगदी फ्लायओव्हरचं कामापासून ते रस्त्याची कामं असतील, पाण्याची कामं असतील आणि एकंदरीत सगळा जो आता नगरमध्ये विकास आपल्याला दिसतो आहे गेल्या 5 वर्षात तर खूपच छान दिसतो आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये बरंचसं त्याचं श्रेय निश्चितपणे संग्रामभाई याला जातं आणि आता संग्रामभाई या परत उभे आहेत, त्यामुळे त्यांना सगळ्यांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं असं मी विनंती करतो सगळ्यांना. डॉक्टर आहात तुम्ही आणि तुम्ही अनेक वर्षापासून प्रॅक्टिस करतात. काय अपेक्षा आहेत की जर ते आमदार झाले तर डॉक्टरांसाठी त्यांनी काय केलं पाहिजे? काय तुमच्या एकंदरीत डॉक्टरांकडनं तुमच्या सगळ्या अपेक्षा असतील? नाही, सगळीकडे डॉक्टरांची एक मुख्य अडचण अशी आहे की बरेचशा डॉक्टरांच्या विरुद्ध बरेचसे काही गुंडगिरी चालते किंवा अनेक ठिकाणी जर डॉक्टरांच्या कामाला जर यश आलं नाही तर लोक गुंडगिरी करून डॉक्टरांना मारहाण करणं किंवा अगदी त्यांच्या जीवावर बेतणं असं पण प्रकार होतात आणि त्याच्यामुळं सगळी अशांतता पसरते. डॉक्टर लोकसुद्धा त्याच्यावर नाराज आहेत. तर ही सगळी गोष्ट निश्चितपणे संग्रामभाई त्याला आवर घालतील अशी आम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास वाटतो आणि गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी आम्हाला त्याबद्दल खूप सहकार्य केलेलं आहे सर्व डॉक्टर लोकांना. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्याच ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांचं प्रचार सभा चालू आहे आणि या घरामध्ये त्यांनी व्हिजिट दिली. डॉक्टर जोशींच्या घरी त्यांनी व्हिजिट दिलेली आहे. आपल्यासोबत डॉक्टर प्रज्ञा जोशी आहेत. एकंदरीत संग्राम जगताप यांचं कसं काम चाललं आहे आणि ते इथं आले होते, काय त्यांची चर्चा झाली आहे आपण जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा जोशी. मी केडगाव अहमदनगर येथे जोशी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून गेली 12 ते 14 वर्ष काम करते आहे. आमदार संग्राम जगताप तुमच्या घरी आले होते, काय एकंदरीत कॉन्सेप्ट होता की का ते आले होते, काय कशी तुमची चर्चा झाली? प्रचार सभेसाठी ते आले होते. सध्या केडगाव परिसरामध्ये आज त्यांची प्रचार मोहीम चालू आहे, त्यामुळे ते विविध लोकांमध्ये संपर्क साधण्यासाठी इकडे आलेले होते आणि त्यामुळे केडगावमध्ये त्यांचं जे विकास कार्य चालू आहे त्याबद्दल विचारपूस करण्यासाठी त्यांची इकडे आज भेट झाली होती. काय वाटतं एकंदरीत आपण डॉक्टर आहात, डॉक्टरांचा कसा प्रतिसाद त्यांना मिळणार आहे? आत्तापर्यंत तरी डॉक्टरांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी चांगला आहे असं वाटतं आहे, कारण डॉक्टरांच्या कार्यामध्ये थोडा बहुत त्यांचा ॲक्टिव्ह सहभाग आहे असं जाणवतं आहे.
काय त्यांची एकंदरीत डॉक्टरांसाठी त्यांनी काय मदत केलेली आणि कशा पद्धतीने ते डॉक्टरांसोबत उभे आहेत? डॉक्टरांसोबत डायरेक्टली कसे उभे आहेत त्याच्याबद्दल मला सध्या डायरेक्टली सांगता येणार नाही, कारण डॉक्टरांच्या ज्या आमच्या संघटना आहेत त्याचे जे सचिव किंवा त्याचे जे चेअरपर्सन आहेत ते त्याच्याबद्दल जास्त काय म्हणू एक्झॅक्ट माहिती तुम्हाला देऊ शकतील, पण त्यांचा पाठिंबा जरूर आहे. लाडकी बहीण जी कॉन्सेप्ट आहे राज्य शासनाने जी राबवली होती, त्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून अनेक महिला आमदार संग्राम जगतापांसोबत आहे असं ते म्हणतात. याच्यावर तुम्हाला काय वाटतं? येस, ते त्या बाबतीत तरी लाडक्या बहिणीवाल्या महिला ज्यांना त्याचा लाभ मिळतो आहे त्या महिला जरूर त्या मोहिमेबद्दल खुश आहेत, कारण आमच्या घरी पण आमच्याकडे दिवसभर आमच्याबरोबर राबणाऱ्या ज्या मावशी आहेत त्या सगळ्या त्या मोहिमेबद्दल त्याचा लाभार्थी आहेत आणि त्याचा त्यांना जरूर फायदा होतो आहे. त्यामुळे त्या मोहिमेचं यश त्यांना जरूर फायद्याचं होईल असं मला वाटतं. आमदार संग्राम जगताप तुमच्या घरात आले होते, काय त्यांनी तुमच्याकडनं आशा व्यक्त केली किंवा काय तुमची एकंदरीत चर्चा झाली? नाही, चर्चा हार्डली 2-3 मिनिटाची होती की तुम्ही आम्हाला मत द्या, आणि आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे, जर आम्ही तुम्हाला मत दिलंच तर तुम्ही जी काही प्रॉमिसेस देत आहात कार्य पूर्ण करण्याची ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता बघूयात पुढे काय होतं ते. आम्हाला अपेक्षा हीच आहे की जे काही रस्ते बांधण्याचं काम सुरू आहे ते व्यवस्थित पूर्ण व्हावं. कॉलनीचा जो काही विकास व्हायला हवा, केडगाव परिसरामध्ये इतर अहमदनगरपेक्षा केडगाव हा थोडा विकासाच्या मानाने मागे पडलेला भाग आहे अहमदनगरचा, तर त्यालाही तितक्याच वेगाने विकासाचा भाग म्हणून उचललं जावं. डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये केडगावमध्ये लोक राहण्यासाठी कमी प्रमाणात येतात, किंवा नवीन मॉल्स, नवीन हॉटेल्स, नवीन मुलांसाठीचे खेळण्याचे पार्क्स किंवा गार्डन्स, या सगळ्या बाबतीत केडगावमध्ये डेव्हलपमेंट थोडी मागे आहे. त्यामुळे या सगळ्यासाठी जी कोणी आता पार्टी रुलिंग पार्टी असेल स्टेट गव्हर्नमेंटची, त्यांनी केडगावला पण फोकस करावं असं केडगावच्या सगळ्याच मला वाटतं राहणाऱ्या लोकांचं, रहिवाशांचं अनुमोदन असेल. नक्कीच या होत्या आपल्यासोबत डॉक्टर प्रज्ञा जोशी. अजून संग्राम जगताप या ठिकाणी आले होते आणि त्यांच्याशी काय बोलले त्यांच्या एकंदरीत कुटुंबाकडनं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. टाइम्स ऑफ अहमदनगरमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी सौ वैजयंती जोशी, डॉक्टर SV जोशींची मिसेस बोलते. एकंदरीत आमदार संग्राम जगताप तुमच्या घरी आले होते आणि याच ठिकाणी ते बसले होते आणि एकंदरीत तुमची चर्चा चालू होती. काय एकंदरीत तुमच्या दोघांची चर्चा झाली किंवा काय त्यांनी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त केली? मला आधी तुम्हाला सांगायचं आहे की संग्राम भैया जगताप यांच्या वडिलांपासून आमचे आणि डॉक्टरांचे म्हणजे आमच्या दोघांचे त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे अगदी लहानपणापासून त्यांना पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं एकूण आता राजकारणातला प्रवेश गेले कित्येक वर्षाचा वगैरे खूप आनंद होतो आहे. आपल्यासमोर एवढी लहानाची मोठी मुलं होतात ते, आणि त्यांची नेहमी आमच्या कुठल्याही आम्ही मागणी केली तर त्यांची नेहमी मदत असते, कधीच नकार नसतो. काय काय एकंदरीत तुम्ही आजपर्यंत त्यांना मागणी केली आणि काय त्यांनी तुम्हाला मदत केली आहे केडगावसाठी? मागणी अशी नाही, पण आमचं इथे शिवाजी मंगल कार्यालय आहे सोसायटीचं, तर त्याच्यासाठी डॉक्टर आणि सगळे लोक त्यांना भेटले होते. तर त्यांचे मला माहीत नाही कोण त्यांच्या ऑफिसमधून आलं होतं, पण त्यांनी सगळं मेजरमेंट वगैरे घेतलं आणि नूतनीकरणाचं प्रॉमिस केलं. याचं आम्हाला खूप कौतुक वाटलं की प्रॉमिस केल्यापासून 24 तासात त्यांच्या ऑफिसमधून ते ग्रस्त, मला आता नाव नाही माहिती, इथे आले होते शिवाजी मंगल कार्यालय. म्हणजे आमदार जगताप काम करत आहेत? हो, नक्की, 100%. नक्कीच या ठिकाणी आपण जोशी कुटुंबाशी बोलत होतो आणि त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की आमदार संग्राम जगताप हे काम करतात आणि भविष्यातही काम करत राहतील. अशाच नवीन लोकांसोबत आपण बोलणार आहोत, त्यासाठी आपण पाहत राहा टाइम्स ऑफ अहमदनगर. डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, 25 बेडचे सुसज्ज अद्ययावत अतिदक्षता विभाग, अपघात व ट्रॉमा सुसज्ज युनिट, रेडिओ डायग्नोस्टिक विभाग, डिजिटल एक्स-रे, सुसज्जित वातानुकूलित ऑपरेशन थिएटर्स, कॉम्प्युटराइज्ड पॅथॉलॉजी लॅब, पूर्णवेळ डॉक्टर, स्वतंत्र बर्न वॉर्ड, सर्व सोयी सुविधांनी युक्त असं अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. विराज इस्टेट, तारकपूर बस स्टँड समोर, तारकपूर, अहिल्यानगर. मोबाईल नंबर 80 55 55 41 55.